संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत एक अतिशय गंभीर आणि धक्कादायक राजकीय प्रकार समोर आला आहे. मंगळवारी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता आणि त्याच दिवशी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीमधील एक मोठी चूक, हतबलता, दुर्लक्ष किंवा फसवणुकीचं उघडकीस आली आहे. मुंबई महानगरपालिका निवडणूक ही केवळ मुंबईपुरती मर्यादित नसते, तर तिचा परिणाम संपूर्ण महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणावर होतो. त्यामुळेच या निवडणुकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं असताना काँग्रेस पक्षाने मोठ्या विश्वासाने प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीशी युती केली होती. या युतीनुसार वंचित बहुजन आघाडीला मुंबईत 62 जागा देण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला होता. तर उर्वरित 150 जागांवर काँग्रेस स्वतः निवडणूक लढणार होती. हा निर्णय काँग्रेससाठी अतिशय सोपा नव्हता. मुंबईत अनेक प्रभाग असे आहेत जिथे काँग्रेसची पारंपरिक ताकद आहे, संघटना आहे, इच्छुक उमेदवार आहेत. तरी देखील दलित बहुजन मतांचं विभाजन होऊ नये, युतीमध्ये कटुता निर्माण होऊ नये आणि विरोधकांना थेट फायदा मिळू नये, या राजकीय विचारसरणीतून काँग्रेस आणि प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सापकाळे यांनी मोठ्या मनाने वंचित बहुजन आघाडीला तब्बल 62 जागा देऊ केल्या आहेत. मात्र प्रत्यक्षात काय झालं, तर उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत संपल्यानंतर एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वंचित बहुजन आघाडीने त्यांच्या वाटेला आलेल्या 62 जागांपैकी फक्त 46 जागांवरच उमेदवारी अर्ज भरले आहेत. उर्वरित 16 जागांवर वंचितला उमेदवारच लागले नाहीत. ही बाब इतकी गंभीर आहे, की या 16 जागांवर उमेदवार नसल्यामुळे त्या जागा आता थेट काँग्रेसच्या हातातून निसटल्या आहेत. आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे ही माहिती वेळेत काँग्रेस नेत्याला देण्यात आली नाही. उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपल्यानंतर वंचितकडून काँग्रेसला याची कल्पना देण्यात आली नव्हती. याचा थेट फटका काँग्रेसला बसलेला आहे. कारण युतीच्या अटीमुळे काँग्रेसने या 16 जागांवर आपले इच्छुक उमेदवारांना एबी फॉर्म दिले नव्हते. काँग्रेसकडून या जागांसाठी उमेदवार तयार होते. काही ठिकाणी माजी नगरसेवक होते, काही ठिकाणी स्थानिक नेते होते, तर काही ठिकाणी काँग्रेसची चांगली ताकद होती. पण युती टिकवण्यासाठी आणि वंचितवर विश्वास ठेवून काँग्रेसने या जागा सोडल्या. आज मात्र उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपल्यामुळे काँग्रेसला या जागावर उमेदवार उभे करता येत नव्हते. हीच काँग्रेसची सर्वात मोठी अडचण बनली आहे. परिणामी आता काँग्रेससमोर एक विचित्र आणि नामुष्कीची परिस्थिती उभा राहिली आहे. अधिकृत उमेदवार देता येत नसल्यामुळे काँग्रेसला आपल्या पक्षातून बंडखोरी करून अपक्ष म्हणून उभे राहिलेल्या उमेदवारांशी चर्चा करावी लागणार आहे. ज्या उमेदवारांना कालपर्यंत पक्षाने तिकीट नाकारलं होतं, त्याच उमेदवारांना आज अप्रत्यक्ष पाठिंबा देण्याची वेळ काँग्रेसवर आली आहे. एका राष्ट्रीय पक्षासाठी ही बाब अतिशय लाजिरवाणी मानली जात आहे. या सगळ्या प्रकरणातून एक गोष्ट स्पष्टपणे समोर येते, ती म्हणजे मुंबईत वंचित बहुजन आघाडीची प्रत्यक्ष ताकद किती मर्यादित आहे. कागदावर 62 जागा मागणं सोपं असतं, पण प्रत्यक्षात त्या जागावर उमेदवार उभं करणं, संघटना उभारणं आणि निवडणूक लढवणं हे वेगळंच आव्हान असतं. मुंबईसारख्या महानगरात वंचितची संघटनात्मक ताकद मर्यादित असल्याचं आज उघड झालं आहे. ही बाब काँग्रेस नेत्यालाही अंदाजे माहिती होती. पण तरीही युती धर्म पाळण्यासाठी काँग्रेसने तो धोका पत्करला नाही आणि आज त्यांची किंमत मोजावी लागत आहे. महत्त्वाची बाब म्हणजे ही चूक केवळ मुंबईपुरती मर्यादित नाही. 1999 नंतर पहिल्यांदाच काँग्रेस राज्यभरातील महानगरपालिकेमध्ये मोठ्या प्रमाणात जागा लढवत आहे. मुंबईत 167 जागा, ठाण्यात 101, पुण्यात 100, पिंपरी चिंचवडमध्ये 60 आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये 100 जागांवर काँग्रेस लढत आहे. याशिवाय नागपूर, अकोला, अमरावती आणि चंद्रपूर या महानगरपालिकेमध्ये काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढवत आहे. लातूर महापालिकेत फक्त 5 जागांवर वंचितला देण्यात आल्या असून उर्वरित जागा काँग्रेसचे उमेदवार आहेत. तर नांदेडमध्ये 20 जागा वंचितला देण्यात आल्या असून बाकी सर्व ठिकाणी काँग्रेस लढत आहे. म्हणजेच संपूर्ण राज्यात सर्वाधिक जागा वंचितला मुंबईतच देण्यात आल्या आणि त्याच मुंबईत वंचित उमेदवार उभे करू शकली नाही. आता पुढे काय होणार हा प्रश्न सगळ्यांच्या मनात आहे. काँग्रेसकडे अधिकृत उमेदवार उभे करण्याचा मार्ग बंद झाला असला तरी नुकसान कमी करण्यासाठी पडद्यामागे प्रयत्न सुरू होते. बंडखोरी उमेदवारांशी चर्चा केली जाईल. स्थानिक समीकरणं जुळवण्याचा प्रयत्न केला जाईल. पण तरीही
या 16 जागांचा फटका काँग्रेसला सहन करावाच लागणार आहे. या घटनेमुळे काँग्रेसच्या युती धोरणावर आणि निर्णय क्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. मुंबई महानगरपालिका निवडणूक ही केवळ महापालिकेची लढाई नाही, तर येणाऱ्या विधानसभा, लोकसभा राज्याची दिशा ठरवणारी निवडणूक आहे. अशा वेळी युतीतील समन्वयाचा अभाव, संवादाची कमतरता आणि नियोजनातील चुका काँग्रेससाठी महागात पडू शकते. आता मतदार या सगळ्यांकडे कशा नजरेने पाहतात आणि काँग्रेस संकटातून कसा मार्ग काढते, हे पाहणं पुढच्या काळात अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. मुंबई महापालिकेची निवडणूक ही 16 जानेवारीला होणार आहे. सर्व पक्ष मुंबई महानगरपालिकेसाठी मैदानात उतरले आहे. वंचितला काँग्रेसने जागा देऊन देखील वंचितने 16 उमेदवार काही ठिकाणी दिले नाही. लवकरच महापालिका निवडणूक होणार आहे. या निवडणुकीमध्ये कोणता पक्ष किती जागा घेतो याकडे सर्वांचंच लक्ष लागून होतं. तर त्याचबरोबर सर्वांनी आपला जागा वाटपाचा फॉर्म्युला खुलेआम सांगितला आहे. राज ठाकरे, उद्धव ठाकरे, भाजप, महायुती, शिंदेगड हे सर्व जे पक्ष आहेत हे मैदानामध्ये उतरले आहे. तर सर्वांना एकच उत्सुकता आहे, की कोणता पक्ष हा जास्त जागा निवडून आणतो. तर यावर आपलं काही मत असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवून जा.